महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील शेणीत गावात अभिमानाचा सुवर्णक्षण। नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील शेणीत या छोट्याशा पण कर्तृत्ववान गावाने पुन्हा एकदा अभिमानाने मान उंचावली आहे। गावातून आपल्या पैलवानकीच्या प्रवासाची दमदार सुरुवात करणारे डबल महाराष्ट्र केसरी विजेते हर्षद भाऊ सदगीर यांनी आज शेणीत येथील जागृत देवस्थान भैरवनाथ महाराज यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले। हर्षद भाऊंच्या आगमनाने गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। गावकऱ्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत करत सत्कार केला। ढोलताशांच्या गजरात आणि घोषणांच्या वातावरणात संपूर्ण गाव त्यांच्या स्वागतासाठी एकवटले होते। त्यांच्या यशामुळे शेणीत गावाचे नाव केवळ नाशिक जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे। या प्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक, युवक आणि ग्रामस्थांनी हर्षद भाऊंचे मनापासून अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। तसेच त्यांनी ट्रिपल महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवावा अशी सर्वांनी एकमुखाने प्रार्थना करत आशीर्वाद दिले। हर्षद भाऊ सदगीर यांचे यश हे केवळ वैयक्तिक नसून संपूर्ण गावासाठी प्रेरणादायी आहे। त्यांच्या जिद्दीने, मेहनतीने आणि चिकाटीने अनेक तरुणांना प्रेरणा मिळत असून शेणीत गाव क्रीडा क्षेत्रातही आपली ओळख निर्माण करत आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी भाऊराव आरोटे, इगतपुरी। खऱ्या अर्थाने कुस्ती क्षेत्रात सुरुवात केली। आपल्या जवळचाच आणि आपल्या गावावर विशेष प्रेम असलेला, त्याचप्रमाणे आपल्या गावाने देखील त्याच्यावर जे विशेष प्रेम केलं, त्याच्यातून ग्रामदैवत आपल्या भैरवनाथ महाराजांच्या कृपेने निश्चितच पहिल्यांदा महाराष्ट्र केसरी झाला आणि पुन्हा आता डबल महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अतिशय चांगल्या प्रकारे हर्षददादांनी विजय मिळवला। या विजयाच्या बाबतीत जर म्हटलं तर आपल्या गावातील तानाजी लहानू जाधव यांच्या घरापासून सुरू झालेला त्याचा प्रवास पुणे येथे काका पवारांच्या रूपाने पुन्हा एकदा डबल महाराष्ट्र केसरी स्पर्धेत विजय होण्याचा बहुमान अतिशय चांगल्या प्रकारे त्याने मिळवला। त्यात हर्षददादाचे कष्ट निश्चितच जास्त आहे। दादा, तुझा आम्हाला खास अभिमान आहे। अजूनही पुढे भविष्यात यशाची कमान तुझी अशीच उंचावत जाऊ, भैरवनाथाच्या चरणी हीच प्रार्थना करील। संपूर्ण गावाच्या वतीने, संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने, पंचक्रोशीच्या वतीने उज्ज्वल भविष्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा। भावी आयुष्य सुख समाधानाचा, आरोग्यदायी, भरभराटीचा जावो। आज या ठिकाणी या कार्यक्रमाला सर्व ग्रामस्थ उपस्थित राहिले। ज्येष्ठ नेते रतन भाऊ जाधव हे देखील उपस्थित राहिले। त्याचप्रमाणे काही पाहुणे मंडळी देखील इथं आलेली। त्या पाहुणे मंडळीचं देखील या ठिकाणी मी गावकऱ्यांच्या वतीने आभार मानतो आणि या ठिकाणी साकूरला जाण्याची घाई असल्यामुळं हा कार्यक्रम इथंच संपला असं जाहीर करतो। धन्यवाद हर्षद दादा। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।